नमस्कार. मी डॉक्टर गौरी पेंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 16 मार्च 2026 इस्रायल इराण युद्ध सुरू झालं. त्याला जवळजवळ 18 दिवस झाले आणि या 18 दिवसात बघितलं तर सोनं आणि चांदी या दोन्हीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी चांदी जवळजवळ 4 लाख रुपये पर केजी, किलो मागे 4 लाख रुपये असा चांदीचा दर होता. ती चांदी आज 2,60,000 रुपये किलो अशी झालेली आहे आणि सोन्याचा दर हा 1,87,000 रुपये 10 ग्रॅमचे होते पर तोळा. ते आज 1,57,000 पर्यंत खाली आलेले आहे 10 ग्रॅमचे. तर हे सोनं चांदीचे दर वाढत असतील असं वाटत असताना या 18 दिवसात असं काही घडलं की सोनं आणि चांदीचे दर कमी झाले वाढण्याचे. तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोनं आणि चांदीचे दर हे जिओपॉलिटिकल सिच्युएशन आणि त्यातही अमेरिकी डॉलरची परिस्थिती काय आहे. अमेरिकी डॉलर मजबूत आहे की तो मजबूत नाही आहे, त्याचबरोबर अमेरिकेची आर्थिक स्थिती काय आहे याच्यावरती हे दर अवलंबून असतात. आधी दर सतत वाढत होते. गेल्या 6 महिन्यापासून तर दर झपाट्याने वाढले. त्याचं कारण अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट वाढत आहे, अमेरिकेचं कर्ज वाढतं आहे, अमेरिकेमध्ये महागाई दर वाढलेला आहे. हे सगळे जे इकॉनॉमिक इंडिकेटर होते ते अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही असंच दाखवणारे होते आणि आजही ते अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही हेच दाखवणारे आहे. पण तरीही सोनं चांदीच्या दरात घसरण का झाली? त्याचं कारण पेट्रोडॉलर. पेट्रोडॉलर ही संकल्पना तुम्हाला माहिती आहेच. म्हणजे साधारण सगळ्यांनाच माहिती आहे की पेट्रोल विकण्यासाठी म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्स विकण्यासाठी फक्त डॉलरचा उपयोग केला जातो आणि हा करार अमेरिकेने आखाती देशांबरोबर केला आणि त्या बदल्यात आखाती देशांना संरक्षण देण्याची हमी दिली. इथे पेट्रोडॉलर उदयाला आला 1973. पेट्रोडॉलर जसा उदयाला आला तसं पेट्रोलच्या किमती जशा वाढतात तशी डॉलरची मागणी वाढते आणि डॉलर मजबूत होतो. आता या 18 दिवसात काय झालं तर आधी अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, डॉलर मजबूत नाही म्हणून सोनं चांदीचे दर वाढत होते. पण युद्ध सुरू झाल्यापासून हे आखाती युद्ध असल्यामुळे आणि त्यात थेट अशी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची सामुद्रधुनी ज्याच्यामधून जवळजवळ 20 ते 25% तेलाचा पुरवठा होतो, क्रूड ऑइलचा पुरवठा होतो, ही बंद झाली जवळजवळ. अशी परिस्थिती असल्यामुळे तेलाचे दर फार मोठ्या प्रमाणावर वाढले. म्हणजे जगाला तेल पुरवठा करणाऱ्या 20 ते 25% तेल पुरवठ्यावरती परिणाम झाला म्हणून तेलाचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढले. तर तेल पुरवणारे देश किती आहेत? 10 ते 12 देश. आणि तेल वापरणारे देश किती आहेत? जगातले सगळे. जवळजवळ 200 देश तेल वापरतात आणि तेल पुरवठा करणारे देश ठराविक. मग हे सगळे जे देश आहेत ते डॉलरमध्येच तेल खरेदी करतात. म्हणजे 2022 नंतर रशियावर सँक्शन टाकल्यानंतर रशियाबरोबर भारताचा करार तेलासाठी रुपयाचा आहे. रशियाबरोबर चीनचा तेल खरेदीसाठी करार हा युआन बरोबर आहे. पण बाकीचे जे देश आहेत, काही ठराविक देश सोडले तर सौदीचाही करार डॉलर वगळून तेल खरेदीसाठी, तेल व्यापारासाठी आहे. पण हे ठराविक देश सोडले तर बाकी सगळ्यांना तेलासाठी, तेल खरेदीसाठी डॉलरच लागतोय आणि त्यामुळे डॉलरची मागणी वाढली. जसं तेलाचे दर वाढत गेले तशी डॉलरची मागणी वाढली आणि डॉलरची मागणी वाढल्यामुळे सोनं आणि चांदी ही विकली गेली. सोनं चांदी दोन्हीची विक्री झाली आणि त्याचाच परिणाम ह्या सोनं आणि चांदीच्या दरामध्ये झाला. आता पुढे काय? असेच दर घसरतील का? तर पुढे असं होईल की हे युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेची आर्थिक स्थिती कशी आहे त्याच्यावरती हे सोने चांदीचे दर पूर्णपणे अवलंबून आहेत. आता अमेरिकेमधून येणाऱ्या बातम्या अशा आहेत की अमेरिकेची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नाही, त्याच्यामुळे हे दर पुन्हा वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. आता इथे लक्षात घ्या, सोन्या चांदीचे दर वाढले आणि तिथे अमेरिकेचा डॉलर स्ट्रॉंग झाला कारण डॉलरची मागणी वाढली. त्यामुळे डॉलरची स्थिती काय आहे याच्यावरती सोन्या चांदीचे दर हे थेट अवलंबून आहे. आता डॉलरची स्थिती भक्कम झाल्यामुळे सोन्या चांदीचे दर पडलेले आहेत आणि त्याचबरोबर डॉलरची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सोन्या चांदीचे दर पडलेले आहेत. कारण सोनं चांदी विकून बऱ्याच देशांनी स्वतःकडे असलेलं सोनं किंवा चांदी विकून ते डॉलरमध्ये कन्वर्ट केले आणि डॉलर हे तेलाच्या व्यापारासाठी वापरले.
माझा याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो अमेरिकेच्या आर्थिक स्थितीबद्दलचा आहे, तो जरूर तुम्ही बघा. आता एकूण कसं आहे, जिओपॉलिटिकल सिच्युएशन अशी असते की सतत बदलणारी असते. तसेच हे जागतिक आर्थिक स्थिती ही सतत बदलणारी असते. त्यामुळे इथे कोणीही भक्कमपणे असं सांगू शकत नाही, ठामपणे असं सांगू शकत नाही पुढच्या 10 दिवसात काय होईल. जसा इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि सोनं चांदीच्या दरावर परिणाम झाला. अमेरिकेमधून परत आर्थिक स्थितीच्या बातम्या काय येतील त्याच्यावरती परत सोनं चांदीचे दर वाढतील. म्हणजे हे मी तुम्हाला का सांगते, कारण अमेरिकेमधून आर्थिक स्थितीच्या ज्या बातम्या येतात त्या तितक्याशा चांगल्या नाही आहेत. हे सगळ्याच जागतिक विश्लेषकांना माहिती आणि त्यांचंही म्हणणं तेच आहे. त्याच्यामुळे युद्ध थांबल्यानंतर जसं तेलाच्या किमती ह्या स्थिर होतील तसे सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढतील. त्याच्यामुळे आत्ता जो आलेला आहे सोन्या चांदीच्या दरातली जी घसरण आहे ती ठराविक काळासाठी आहे आणि तो काळ संपल्यानंतर पुन्हा सोन्या चांदीचे दर वाढण्याची पूर्णपणे शक्यता आहे. आता इथे मला जाता जाता एक सांगायचं आहे, माझं हे गौरीनॉमिक्स हे चॅनल आहे, त्या आर्थिक घडामोडी ज्या असतील त्याच्याशी संबंधित विश्लेषण हे या चॅनलवर केलं जाईल. मला रोज वेळ मिळेलच असं नाही, माझ्या शेड्यूलमधून वेळ काढून मी तरीही हे व्हिडिओ करत जाईन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.